मला या गोष्टीचा आनंद आहे आणि देवाची कृपा आहे. 158 करोड रुपये जेव्हा स्वर्गीय अजितदादा हयातीत होते, माझ्या आयुष्यातलं पहिलं बजेट सेशन मी सभागृहामध्ये बसतोय आणि पहिलंच बजेट या 5 वर्षाच्या कालावधीतलं पहिलं बजेट अजितदादा मांडायला उभे राहिले आणि पहिल्या 5 मिनिटांमध्ये साहेब अजितदादांनी मालवणसाठी 158 करोड रुपये दिले. ही सगळी किनारपट्टी सुशोभीकरण, मग तो रस्ता बंधारा वगैरे सगळे रस्ते किनारपट्टीचे हे जे पैसे अगोदर आलेले होते आता यायला सुरुवात झाली. आपण प्रयत्न करतोय प्रभू साहेब की जिथे जिथे गरज लागेल तिथे आपण हे पैसे उपलब्ध करायचे. आता महायुती सरकार म्हणून आम्हाला आमचे नेते कुठेही कमी पडायला देत नाही. सन्मान्य शिंदे साहेबांनी तर सगळ्या ऑफिसर असतील, कोण मंत्री असतील त्याला सांगूनच ठेवलंय, निलेश राणे आला तर त्याची यादी मंजूर झाली पाहिजे. आणि जर काही उली राहिली पोलीस उरली ती सभागृहात उभा राहून मी पूर्ण करतो. पुढे काय प्रॉब्लेम नाही. माझा हेतूच तो होता की या उडाण मालवण मतदारसंघाची जी ओळख हरवली होती 2014 पर्यंत हा राणे साहेबांचा मतदारसंघ, त्या मंत्रालयामध्ये वजन असणारा हा मतदारसंघ अचानक 10 वर्षामध्ये कुठे गायब झाला. ती हरवलेली जी ओळख होती ती परत आणायची आणि अशी तशी नाही. महाराष्ट्राला वाटलं पाहिजे की कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये कुणी कोणाचे आवाज दाबू शकत नाही. अधिकार हा आमचा तेवढाच आहे, तेवढा इतर मतदारसंघाचा अधिकार आहे. आम्ही काय कमी घेणार नाही.